सतीश भोसले उर्फ खोक्याभाई अनेक वर्षांपासून वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून वास्तव्य करत होता अशी माहिती आता समोर आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सतीश भोसले याचे विविध कारनामे हे आता समोर येत आहेत। त्याच्यावर गुन्हे सुद्धा नोंदवण्यात आलेले आहेत। त्यानं वन विभागाच्या जागेवर एक छोटंसं ग्लास हाऊस सुद्धा बांधलेलं होतं आणि त्याचं एक कारनामा आणखी समोर आलेला आहे। वन विभाग आणि पोलिसांच्या तपासामध्ये ही माहिती समोर आलेली आहे। खोक्याभाई राहत असलेल्या परिसरामध्ये वन विभागाने कारवाई करत अतिक्रमण उठवलं असलं तरी खोक्याभाईच्या ग्लास हाऊसवर कारवाई कधी होणार हा प्रश्न आता विचारला जातोय। तर वन विभागाच्या जागेवर या खोक्याभाईनं अतिक्रमण केलेलं होतं, त्यामुळे त्याच्यावर आता कारवाई कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ग्लास हाऊस त्याने बांधलेलं होतं, ते ग्लास हाऊस आता कधी तोडलं जाणार, त्यावर कधी कारवाई केली जाणार असा प्रश्न विचारला जातोय। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी, पाहूयात। सतीश भोसले उर्फ खोक्याभाई हा गेल्या अनेक वर्षांपासून वन विभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण करून राहत होता अशी माहिती जी आहे ती आता सध्या पोलिसांनी आपल्याला दिलेली आहे। ज्या ठिकाणी सतीश भोसले उर्फ खोक्या राहतो त्याच परिसरामध्ये आपण सध्या उभे आहोत। आपण पाहू शकतो की समोर जे पाहतात ते घर सतीश भोसले उर्फ खोक्या याचे आहे। गेल्या अनेक वर्षापासून याच ठिकाणी त्याने अतिक्रमण करून एक छोटंसं ग्लास हाऊस जे आहे ते देखील उभारलेलं आहे आणि त्यानंतर याच परिसरामध्ये दुसरे जे काही लोक होते ते देखील राहत होते। मात्र या ठिकाणी वन विभागाने कारवाई केल्यानंतर त्यांनी आपलं जे इकडचा जो संसार होता तो आता इथून उचलायला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणचे त्यांचे संसार उपयोगी जे काही साहित्य होते ते आता इथून उचलायला ते सुरुवात करतायत। या ठिकाणी वन विभागाने कारवाई केलेली आहे। या वन विभागाच्या कारवाईच्या नंतर आपण पाहिलं तर या ठिकाणचे जे काही नागरिक या ठिकाणी राहत होते ते दुसरीकडे स्थलांतर करायला सुरुवात झालेली आहे। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर ही जी जागा आपण पाहतो ती वन विभागाची आहे आणि याच जागेमध्ये अतिक्रमण करून खोक्याभाई जो आहे तो आपल्या कुटुंबासहित राहत होता। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर त्याचे आलिशान आणि लॅविश लाईफ जगण्याचे जे व्हिडिओ आहेत ते देखील सोशल माध्यमावरती चांगलेच व्हायरल झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। आता वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी ही कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। विकास माने, झी 24 तास, बीड।